शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत बघायला मिळेल। शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे, तर समोर कितीही तगडं आव्हान असलं तरी लढणार आणि निवडून येणार हा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी वैशाली दरेकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे। आपल्यासोबत त्या स्वतः आहेत। मॅडम, काय सांगाल आज तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात आली तर? खूप आनंद होतोय। बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि अगोदर मार्गदर्शनसुद्धा आम्हाला लाभलेलं आहे, कारण मी शिवसेनेची नगरसेविका होते आणि तेव्हापासून काम करत असताना मला माहिती आहे की सर्वसामान्यांमधला सर्वसामान्य माणूस हा शिवसेनेमध्ये ज्या वेळेला काम करतो तो तिथे मोठा झाल्याशिवाय राहत नाही। असं अनेकांना शिवसेनेने मोठं केलेलं आहे। आज त्यांनी गद्दारी केली असेल, ते सोडून गेले असतील, पण त्यांची आम्हाला पर्वा नाही आहे। आज साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं मी नक्की करेन आणि पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मी खासदार म्हणून जिंकून दिल्लीच्या संसदेमध्ये दाखल होणार। एकंदरीतच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या ठिकाणी 2 टर्म खासदार आहेत आणि 2014ला 2.5 लाख आणि 19मध्ये 3.5 लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। राज्यात केंद्रात सत्ता आहे, महायुतीचा उमेदवार आहे, कसं बघता? एक तगडं आव्हान तुमच्यासमोर असणार? नाही, डॉक्टर श्रीकांत शिंदे कधी ना कधी तर ते कोणीच नव्हते। त्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांनीच खासदार बनवलं आहे। त्यावेळेला ते पक्षाचे कार्यकर्ते पण नव्हते, कुठले पदाधिकारी नव्हते। त्यामुळे असं काही नाही ना की अशक्यच आहे। त्यांना जर त्यावेळेला सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी आणि शिवसेनेनी जिंकून देऊन खासदार केलं तर आज आम्ही पण होऊ शकतो खासदार। असं अवघड असं काहीच नाही आहे। अभिजित देशमुख, साम TV, डोंबिवली।